मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या त्यावरून हे स्पष्ट झालं होतं की हे युती करतील. आणि ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे उभाटानं काँग्रेसला टपली मारली आणि हलक्यात घेत त्यांना दूर लोटलं, त्यावरून कळलं की त्यांना मनसेसोबत जायचं. पण मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे नेते हे कसं विसरू शकतील की अतिशय जोमात असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात होते, तर त्यावेळेस याच उभाटाच्या उद्धव ठाकरेजींनी माननीय राज ठाकरे साहेबांना पक्ष सोडायला भाग पाडलं. राज ठाकरेंनी पक्ष नव्हता सोडला, त्यांना सोडायला भाग पाडलं. तर त्याच्यामुळे आज त्यांची राजकीय हतबलता आहे, उद्धव ठाकरेंची राजकीय आवश्यकता आहे, गरज आहे, म्हणून ते मनसेच्या दारी गेले. पण तरीसुद्धा दोघे एकत्र लढले तरीसुद्धा मुंबईचे लोक हे विसरणार नाहीत की कोविडच्या काळात उभाटानं कसे खिचडीत पैसे खाल्ले, प्रेताच्या त्या कफनमध्ये पैसे खाल्ले, कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले. विसरणार आहेत का लोक? एअर कंडिशन घराच्या बाहेर न पडणारे महाराष्ट्रानं पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री पाहिले ते म्हणजे श्रीमान उद्धव ठाकरेजी. तर त्याच्यामुळे एकत्र येण्याचा काहीही फरक पडणार नाही. सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30-30 वाक्य येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणूस किंवा राज्यसभेची खासदारकी द्यायची वेळ येते तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस? महानगरपालिकेला कंत्राट द्यायचं असेल तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस? मराठी माणूस यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आठवतो आणि आवश्यकता संपली की मराठी माणसाचा विसर पडतो. तर त्याच्यामुळे कितीही एकत्र आले, युतीची घोषणा झाली तरी 35-40च्या पर्यंतचा आकडा जात नाही, हे मात्र निश्चित.